ग्रह जर खराब असेल, जर तुम्ही शिवपूजा केली तर तो ग्रह दोष सुद्धा तुमच्या कुंडलीतला नाहीसा होतो. सगळे पितर, सगळे ग्रह, सगळे तीर्थ, सगळे देवी देवता त्रिभुवनातल्या या सगळ्या देवी देवताचं, ग्रहाचं, पितरांचं पूजन केल्याचं फळ केवळ एका शिवपूजेमध्ये आहे, एका शंकराच्या पूजेमध्ये आहे. शंकराचं सुंदर अशा प्रकारचं अनंत स्वरूपात वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून एका शिवाची पूजा केली, बाकी सगळ्या देवी देवतांच्या पूजेचं फळ जीवनामध्ये प्राप्त होते. जसं ज्ञानोबा आपल्या गुरुचं वर्णन करताना म्हणतात, मनोनी जानतेन गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं की त्या झाडाच्या फांद्या, पानं, फुलं, फळं सगळे आपोआप टवटवीत होतात, त्याचप्रमाणे महादेवाच्या पूजेमध्ये सगळ्या देवी देवतांची पूजा होत असते. अजून एक महत्वाची गोष्ट, महादेवाला जलाभिषेक जर केला तर सगळ्या देवी देवता, पितराचे सगळे देव तृप्त होत असतात. आणि म्हणून मी आदरपूर्वक सांगतो की जे लोक दररोज महादेवाच्या नाही का महादेवाला जलाभिषेक करतात, त्यांच्या घरी